नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आता मस्त असा आंब्याला मोहर आलेला आहे. आपण छान अशी आज आंब्याची चटणी बनवू मोहराची. तर किती छान असा सुगंध सुटलेला आहे पहा त्याचा. आंबट गोड कैऱ्या आंबे सर्वांना आवडते. तर आपण आज मस्त अशी ह्या मोहराची चटणी बनविणार आहे. तर ती पण खायला खूप छान लागते बरं का. ही चटणी आयुर्वेदिक असती. नक्की तुम्ही एकदा बनवा आणि करून खा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी लागते खायला. मंडळी, आंब्याची झाडं गावरान आहेत बरं का. बघू शकता किती उंच उंच वाढलेले आहेत. आणि खायला पण खूप छान लागते बरं काही. गावरान ते गावरानच म्हणते. तर गावरान याला चवच एकच नंबर असती. तर आपण आता एक ढगळा घेऊ मोहराचा. याला तूर पण म्हणतात गावाकडं, आंब्याचा तुरा पण म्हणतात. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नावं असतात. आणि आमच्या इकडं आता आम्ही जिथं माझं सासर आहे ना, तिथं आंब्याचा मोहर म्हणतात. एवढा आपल्याला भरपूर होईल. तर चला आपण मस्त अशी आज आंब्याच्या मोहराची चटणी बनवू. भरपूर यंदा आंब्याला तौर आलेला आहे बरं का. इकडं लावलेल्या आहेत आपण हिरव्या मिरच्या. चिंचाला पण यंदा खूप चिंच आलेल्या आहेत. आपण आता हे मोहर निवडून घेऊ. असा काढून घ्यायचा आपल्याला सगळ्या फांदीचा. असा काय भारी सुगंध येतो याचा मस्त. मधमाशा खूप असतात बरं का तुऱ्यावर. हो, आपण सगळा तुरा काढून घेतलाय. वाटी भरल एक वाटीभर झालाय. हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतलाय. आपल्याला तेल मीठ पण लागणार आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला हे मोहर धुवून घ्यायचं आहे आणि मिरच्या पण धुवून घ्यायच्या आहे. आपण मिरच्या धुवून घेऊ. आपण चूल पेटून घेतली. कढई गरम झाली. मिरच्या टाकून घेऊ. हिरव्या मिरचीच्या ऐवजी लाल मिरची घातली ना तरी पण छान लागते बरं का चटणी. गावरान लसूण असा चोळला ना तरी पण त्याचा सालपट निघून जातं. तेल टाकून घेऊ थोडं. मिरच्या भाजल्यात. आता कढई खाली उतरून घेऊ. त्याच्यामध्ये टाकून घेऊ लसूण, मीठ. आता आपल्याला ही मिरची अशी रगडून घ्यायची. आपण ठेसा कसा बनवतो हिरव्या मिरचीचा, सगळी मिरची लसूण बारीक झाली. थोडंसं तेल टाकून घेऊ आणि आंब्याचा बार आहे ना याच्यामध्ये टाकून घेऊ. तेलामध्ये चांगला परतून घेतलाय. आता मिरची मिक्स करू त्याच्यामध्ये. सुगंध छान आलाय बरं का चटणीचा. अशी मिरची पाट्यावर जरी वाटून टाकली ना तरी पण चालतं बरं का. छान अशी आंब्याच्या मोहराची चटणी तयार झाली आपली. आपण कढई खाली उतरून घेऊ. आपली चटणी खाण्यासाठी तयार झाली. तुम्ही आता आपल्या चटणीची चव घ्या. मंडळी, आपली चटणी खाण्यासाठी तयार आहे बरं का. तर तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायला. मंडळी, न कळत आपल्याला आंबे बहार हा चटणीमध्ये वापरायचा आहे. इतका खमंग आणि इतका छान लागतो ना खाण्यासाठी. वा वा, भाग्यश्री, छान लागती चव. अप्रतिम झाली चटणी बरं का. खूप छान झाली बरं का चटणी. बरं बरं.
मंडळी, इतकी काय खमंग आणि स्वादिष्ट अशी चटणी झालेली आहे ना, तुम्ही नक्की बनवा बरं का. तुम्ही कधीच चव विसरणार नाही या चटणीची. आणि मंडळी, तुम्ही चटणी बनवल्याच्या नंतर आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा बरं का तुमची चटणी कशी झाली. लई छान बरं का. पण तर चला तुम्ही पण अशा पद्धतीने मोहराची चटणी बनवा आणि कमेंटमध्ये कळवा आम्हाला कशी झाली. आणि तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर चला पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.